कारण भाव आहे तिथे भक्ती आहे आणि भक्ती आहे तिथे शक्ती आहे. ही शक्ती तुम्हाला घेऊन जाईल नक्कीच महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी, भोले बाबांच्या दर्शनासाठी. परंतु त्याच्या अगोदर हा जो सामना अंतिम टप्प्यात आलाय, 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. मॅच आहे सुपर ओव्हर. धावा आता किती होतात हे पाहायचंय. अफलातून सामना, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगला. 6 ओव्हरची मॅच होती, 12 ओव्हर झाल्या. शेवटपर्यंत कोणाला समजलं नाही की या मॅच मध्ये मोहम्मद कैफ 11 कातळी जिंकेल की या मॅच मध्ये मिसबा हॉलिडे जिंकेल. आणि आता सुपर ओव्हरच्या थराला सुरुवात होईल. हाय कोर्टातून सुप्रीम कोर्टात निकाल गेलाय, त्याच्यामुळे जिंकणार कोण हे अजूनही बाकी आहे. आणि जनरल वॉर्ड मधून सामना आयसीयू मध्ये शिफ्ट सुद्धा झालाय. हो, आणि त्यानंतर आता त्या सामन्याला बाहेर काढण्याचं काम या टाय ब्रेकर सुपर ओव्हर मध्ये होईल. नुकतंच आपण पाहिलं अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिकेची सुपर ओव्हर रंगली. 2 वेळा ती सुपर ओव्हर झाली आणि इथे देखील तसंच होईल का? पहिला बॉल सुपर ओव्हरचा, बॅटची कडा, विकेट कीपरच्या मागे फिल्डर सरफराज बाहुबलीने झेल टिपलाय. दुसरा बाहुबली बाहेर. पहिल्याच बॉलवर मोठ्या फटक्यासाठी गेले. 6 बॉल आहेत, तुमच्याकडे 2 विकेट आहेत, त्याच्यापैकी एक गेली आहे. सुमित आउट झालेत. दबाव मात्र आता बॅटिंग टीमवर असणार आहे, परंतु दबावाला हटवावंच लागणार आहे. काय होणार? सुपर ओव्हरचा सुपर थरार. काही प्रेक्षक अजूनही म्हणत असतील आणखी एखादी सुपर ओव्हर व्हावी. हो, आता 5 बॉल मध्ये तुम्हाला कमीत कमी 10 धावा कराव्या लागतील. 10 धावा जर तुम्ही केल्या तर मग चॅलेंज आहे, मग 10 धावा देखील होणार नाहीत. परत एक वेळा तो आलाय, आलाय ना, आलाय. भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी, मॅन फ्रॉम गोरसई. जे मगाशी केलं नाही ते करावं लागेल भावेशला. या 5 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा कराव्या लागतील चंदूजी. त्याच वेळेला संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळेल सुपर ओव्हर मध्ये. तेवढं तर पाहिजेच, कारण ही बेस्ट वर्सेस बेस्टची, याच्यापेक्षा बेस्ट अजून काय पाहिजे? एवढे चांगले प्रेक्षक, एवढे चांगलं आयोजन, ही गर्दी आणि अशा हाय व्होल्टेज आणि हृदयाचे ठोके चुकवायला लावणाऱ्या मॅचेस. आयोजक, तुम्ही 100 नाही 200% यशस्वी झालेला आहात. हो, मेहनत तेवढी आहे. प्रत्येक बांधवाने, आनंदवाडीच्या गावातल्या प्रत्येक माणसाने, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील, जवळचे मित्र असतील, सगळ्यांनी ती मेहनत घेतली आहे. त्यामुळे क्रिकेटची स्पर्धा आणि तो देखील उत्सव आणि तो सण आपण साजरा करतोय या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. पुढचा बॉल बाहेर, बाहेर टाकलाय थोडासा. पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. डीआरएस घेतला जाईल. विकेट किपरने लगेच कॉल केलाय डीआरएस साठी. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. अगदी महत्वाचा क्षण आहे. प्रत्येक एक बॉल यानंतरचा महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटचा थरार. रिझल्ट अजूनही लागलेला नाहीये. एवढा वेळ तर आपण निवडणुकीच्या निकालाची सुद्धा वाट पाहत नाहीये, या निकालाची वाट पाहतोय. आणि प्रत्येक प्रेक्षक, मगाशी असं वाटत होतं की ज्या वेळेला विकेट पडल्या अर्धे प्रेक्षक निघाले होते गाड्यांच्या दिशेने, परंतु ते थांबले. हा खेळ तुम्हाला थांबवतो. वाईट बॉल साठी डीआरएस वापरलाय. पाहूया आता काय येतो निर्णय टीव्ही अंपायरचा. प्रेशर, प्रेशर प्रत्येकावर आहे इथे, प्रत्येक आयोजकावर आहे, कारण ही वाडी आहे. या वाडीचं आयोजन आहे आनंदवाडी. ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रत्येकाच्या मनात घर केलेली वाडी म्हणजेच आपली आनंदवाडी. आणि हा वाईट बॉल देण्यात आलाय. रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू आहे सुपर ओव्हर मध्ये, तो गमावलाय. या सुपर ओव्हर मध्ये सुद्धा दोन्ही टीमला आपले बेस्टच द्यावे लागणार. आपला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणला एका बाजूला राजू पालटी, राजेंद्र सिंग, तर दुसऱ्या बाजूला बेस्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. थराराला तो सुरुवात झाली आहे, विकेटही घेतली आहे, परंतु भावेश यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. शेवटच्या टप्प्यात सामना. वाईट बॉल नंतर भावेश तयार. कट केलाय बॉल पॉइंट मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला कट शॉट. आणखीन एक धमाका. 4 रन चौकार.
थोडासा बॉल मागे होता, एक बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पॉइंटला जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी ना असा बॉल सुटला आणि सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 सुसाट 4. चौकार आलाय 22च्या पॅट मधून. कडक 4 22च्या पॅट मधून. उडवलाय, तो आलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हाय गोरसईचा ब्रँड, भावेश पवारचा दुसरा वार षटकार. वा 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 वा, मॅच तर बनली. ज्या धावा पाहिजे होत्या त्या झालेल्या आहेत. चौकार तर मारला आणि त्याच्यानंतर पवार पॉवर. महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. पहिल्या बॉलवर चौकार, आल्या आल्या एक वाईट बॉल मिळाला आणि त्याच्यानंतर हा षटकार. ताकद बघा, टायमिंग बघा, सुंदर मिलाफ ताकद आणि टायमिंगचा. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत आकार घेऊन 11 धावा. प्रतीक सावंत सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. प्रतीक स्पोर्ट्स कडूनच या स्पर्धेचे सर्व आकर्षक ड्रेसेस बनवण्यात आलेले आहेत. पुढचा बॉल कमी गतीने, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. परत एक वेळा एक झणझणीत षटकार. तो आला, तो खेळला, त्याने मन जिंकली आणि त्यांनी टाळ्या सुद्धा वाजवायला लावल्या प्रेक्षकांना. भावेश पवार. आणखीन एक धुवाधार षटकार इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारणं लेफ्टी बॅटर कडून ते सोपं नाहीये. आणि पहा मैदानामध्ये धुवाधार खेळ सुरू आहे. आणि आता राजू पालडीला भावेशने सांगितलंय सुनेगा क्रिश का गाना. त्याच्या कानात ते गाणं गुणगुणलं जात आहे. खतरनाक बॅटिंग भावेश पवार च्या बॅट मधून. सध्या तरी बॅटिंग मध्ये ते वार आहेत. परत एक वेळा तयार. दोन्ही मित्र, खास मित्र क्रीजवर आहेत. हो समोर फिल्डर, कॅच ड्रॉप, अंकुर ने झेल सोडलाय आणि परत एक वेळा षटकार. आता मात्र मोहम्मद कैफ 11 कातळी हा संघ आता हवी झालाय. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर भावेश पवारचे सपासप वार. पैशांची उधळण देखील मैदानात केली भावेश यांच्यावर. ज्या पद्धतीने खेळतोय, सगळ्यांची मन जिंकून घेतली गेली. वा वा वा, लाजबाब. पैशांचा पाऊस आता आनंदवाडीमध्ये पडलाय. चला आपला कोणी कार्यकर्ता जा, लवकरात लवकर ते पैसे कृपया उचलून घ्या प्लीज. लक्ष्मीचा आदर करा. काय बॅटिंग केली आहे, वातावरण बदलून टाकले या भावेश पवारने. उगाच कुणाच्या नावाची चर्चा होत नाही. आणि हा खेळाडू सध्या भारतीय टेनिस क्रिकेटवर राज्य करतोय. नाव भावेश पवार, गाव गोरसई, तालुका भिवंडी. पैशांची उधळण झाली आहे भावेश पवारवर. पहिल्यांदाच देवगडच्या इतिहासामध्ये असं काही घडलं असेल या 23व्या पर्वामध्ये, जिथे पैसे उधळले गेले बॅटरवर. आणि तो नाव आहे भावेश पवार. तो आलाय, त्याने जिंकलंय. खतरनाक बॅटिंग भावेश पवारची. लास्ट बॉल. 23 धावा या ओव्हर मध्ये मारल्यात. 4-6 6-6 असा एक ISD पिनकोड डायल केलाय भावेश पवारने. फुल टॉस. 4 मिळतील का नाही. आशिक अली वेल स्टॉप. आशिक अली 25 धावा झालेले आहेत. 26चं टार्गेट आहे. बॅटिंग आवडली असेल भावेश पवार साठी एकदा जोरदार टाळ्या. वा 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 वा, काय खेळलेत भावेश. आल्यानंतर वातावरणच बदलून टाकलंय. भावेश पवार नाव नाही तर आता ब्रँड झालेले आहेत. जबरदस्त. नक्कीच चंदू सर, सध्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर से ऊपर झालेली आहे. आणि आता ऑफकोर्स इनिंग ब्रेक मध्ये एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. जर आपल्या सगळ्यांना आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23 आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कम ऑन. आणि सोबतच आता सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करायची आहे आपल्या मोबाईलची आणि दाखवायचं आहे की आपल्याला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी किती आवडली आहे. सगळ्यांनी आपापल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. जर तुम्ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर प्रेम करत असाल, जर तुम्ही टेनिस क्रिकेटवर प्रेम करत असाल तर
सगळ्यांनी जो जो प्रेम करतोय टेनिस क्रिकेटवर, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर, त्या सगळ्यांना विनंती असेल की त्या सगळ्यांनी फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. स्टेज वरती सुद्धा सगळ्यांना विनंती असेल, सगळ्यांनी आपली फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. आणि माझ्या सोबत मी जेव्हा लेफ्ट म्हणेन तेव्हा तुम्हाला लेफ्ट जायचंय, मी राईट म्हणेन तेव्हा तुम्हाला राईट जायचंय. डीजे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं गाणं तुम्हाला लावायचंय. चला सगळे रेडी आहात? आवाज येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट, सगळ्यांनी राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. कम ऑन एवरीवन, लेफ्ट राईट. वो क्या बात है. वो थैंक यू सो मच. क्या बात है, थैंक यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार. कुणाल सर, या स्पर्धेची वर्षभर आपण वाट का पाहतो. या वर्षी 2 महिने लेट आली, परंतु तरी सुद्धा उत्कंठा कमी नाही झाली. वा वा वा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी लेट आली परंतु थेट आली आहे, शेवटच्या टप्प्यात आली आहे. आणि आता भावेश पवारने तो नक्की कार्यक्रम केलाय पहिल्या डावात, परंतु अजूनही दुसरा डाव झालेला नाहीये. आणि आता 2 ओपनर आलेले आहेत मैदानामध्ये, प्रशांत घरत आणि सरफराज बाहुबली. आपण चर्चा करत होतो कॉमेंट्री बॉक्समध्ये की नदीम धनोरीने यायला पाहिजे का, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर कॅप्टनने दिलंय. Yes, 2 खेळाडू मैदानात. येस, आणि स्क्रीनवरती सध्या पाहू शकता हे 3 जे महारथी आहेत, गौरव सावंत, समीरजी आणि ऑफकोर्स प्रतीक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रतीकजी. हे आणि हे तिन्ही महानुभाव जे आहेत ते सावंतवाडीचे आहेत. तिन्ही सावंतवाडीचे सुपुत्र. स्वागत आहे. आणि हे मास्टर माइंड पण म्हणू शकतो आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सीझन 23 चे. एकाने टेनिस क्रिकेट .in ला सांभाळले, दुसऱ्या बाजूला एक्स ब्रँड ने ट्रॉफी बनवली, आणि त्यातल्या त्या तिसऱ्या बाजूला आपण जो पाहतोय प्रतीकेला, त्याने तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण टी शर्ट बनवण्यात आलेले आहेत त्याच्या माध्यमातून. आणि हे तिन्ही मराठी उद्योजक पुढे चाललेत, याचा आपल्याला आनंद आहे. आणि गौरव तर या परिसरातला जावई आहे. क्या बात आहे गौरव. त्याच्यामुळे स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आहे. चला परत एक वेळा नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आला, मजा येईल मजा येईल. प्रेक्षकांनाही तेच पाहिजे. अजून एखादी सुपर ओव्हर 26 करायचे आहेत या मॅच मध्ये. लास्ट मॅच 26 रन टू विन. जिशान जिशानच्या हातामध्ये बॉल दिलाय. पहिला बॉल फुल टॉस, नो बॉल आहे. नो बॉल दिलाय पंचांनी, त्याच्यामुळे काही घडू शकतं. नो बॉल वर 1 रन. सुमित ढेकलेने बॉल थांबवलाय मागे. पहिल्या बॉलवर 2 धावा. पायाचा ओव्हर स्टेपिंगचा कदाचित हा नो बॉल असावा, आणि त्याचमुळे परत एक वेळा चॅलेंज केले गेले. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. परत सगळ्यांच्या नजरा मेगा स्क्रीन कडे. हा जर नो बॉल आला तर परत मॅच बनेल, शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. बाहुबली आहे मैदानात. नो बॉल म्हणजे काय तर आता 6 पैकी 4 बाहेर मारायचे. इट्स अ बिग नो बॉल. पहा पाय कुठे आहे, त्या लाईनच्या भरपूर बाहेर. आता धावा करायच्या 24. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा बॉल आहे, फ्री हिट. जिशान तयार आहे. समोर फलंदाज बाहुबली सरफराज खान, बिहारचा बाहुबली.
युपीचा गोलंदाज यॉर्कर सह विकेट किपरच्या हातात, फुटवर्क नाहीये, डॉट. प्रचंड वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर देखील टाकलाय. या बॉलसाठी रेडीच नव्हते ते. आणि आता 5 बॉल मध्ये 24 म्हणजे 5 मधले 4 खाडीत मारावे लागतील. 4 षटकार मारायचेत. या बॉलवर आला पाहिजे तर येईल मजा या मॅचची, मग रंगेल सामना. तुम्हाला आज रात्री झोपू द्यायचंच नाहीये आम्हाला. परत एक वेळा बॉलर, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चालला, फिल्डर आहे पप्पू तोडकर. चांगली फिल्डिंग तोडकरची, थ्रो खराब आहे तोडकरचा. 2 धावा इथे कंप्लीट होतील. आता धावा करायच्यात 22, बॉल शिल्लक आहे 4. मोठे फटकेच आता मारावे लागणार आहेत. दोन्ही बॉल जर पाहिलं तर जे अधिकृत होते ते मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, फटका खेळला जरूर परंतु तो मोठा नाही आलाय. स्ट्रोक बनवावे लागणार आहेत. बॉलर काही अशी काही संधी देणार नाहीये, तुम्हाला इकडे प्रयत्न करावे लागणार आहे. 4 मध्ये 22. काय सामना रंगला. याच्या अगोदर तुम्ही पाहिलं सुपर ओव्हर मध्ये ही लढत गेली आहे. हा बॉल महत्वाचा आहे. नाही, आता या सामन्याची हवा निघते. डीप मध्ये प्रथमेश आहे, भावेश पवार सूत्रधार राहिलाय पहिल्या डावामध्ये. आणि जे प्रकार मगाशी प्रेक्षक निघाले होते ते देखील आता परत वेगाने निघतील त्यांच्या गाड्यांकडे. परंतु गाड्या हळू चालवा, घरी सुरक्षित पोहोचा, कारण आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी सगळेजण तुमची घरी वाट पाहत आहेत. अगदी अगदी महत्वाचा संदेश. दूरवरून आलेला आहात, सावकाश आणि अगदी सावध सुरक्षित पद्धतीने आपल्याला घरी जायचंय, याची सगळ्यांनी काळजी घ्या. कळकळीचं आव्हान प्रत्येक प्रेक्षकासाठी आहे. 3 बॉल 21 धावांची गरज आहे. 3 बॉल 21. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंटला बॉल निघतोय, 1 रन इथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न हर्षू खान. मोहम्मद कैफ 11 कातळी हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फरदीन काझीचं स्वप्न पूर्ण होणार. मागच्या वेळेला तो खेळला नव्हता, यावेळेला तो खेळतोय. भावेश पवार ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता उपविजेतेपद पटकावलं. इथे मात्र पहिलीच मोठी स्पर्धा ISPL नंतर ती जिंकण्याचा विक्रम करताना दिसेल संघ. बॉल चाललाय पॉइंट मधून 4 धावेसाठी. इथे चौकार येईल, 4 धावा. विजयाची औपचारिकता पाहायला मिळाली, परंतु कुणाल सर याही वर्षी डोळ्याचं पारणं फेडणारं क्रिकेट पाहायला मिळालं. आनंदवाडीकरांचा पाहुणचार खूप जबरदस्त, वर्षभरात लक्षात राहील असा पाहायला मिळाला. अभूतपूर्व गर्दी, सुपर डुपर हिट मॅचेस आणि लाजबाब आयोजन. हो, आजचा दिवस नक्कीच लक्षात राहील, कारण दोन्ही सेमीफायनल शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि फायनल तर सुपर ओव्हर झाली. अजून काय पाहिजे क्रिकेटमध्ये. सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरलेल्या आहेत. कडक मॅचेस झाल्यात, प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय. आणि आता ट्रॉफी जिंकले कातळी गावाने. तज्जू पावसकर यांच्या स्वप्नांना उभारी मिळाली आहे. आणि आपण पाहिलंय 23 वर्षाचा वनवास संपलाय. तज्जू पावसकर यांच्या स्मरणार्थ एजाज सोलकर या मित्राने ट्रॉफी जिंकून दिली आहे आपल्या टीमला. म्हणजेच काय, या मॅच मध्ये विजेता संघ ठरलाय मोहम्मद कैफ 11 कातळी. आणि आज कातळी गावात उरूस, जल्लोष, दिवाळी, दसरा सगळ्या गोष्टी एकत्र साजऱ्या केल्या जातील. अभिनंदन. हाच असेल भावेश पवार या मॅच